तो DIP मारे तो DIP मारे मासे पाटील झाला सर मासे पाटील सर एक मिनिट तुम्ही दोघ जण साईड सर दिसत ना गिरीश सर तू बाबू राव गली Yes. In the history of India, some of the brave women have played a leading role which all of us as Indians will never forget. It was Rani of Jhansi and many others. But during our time, and we had the proud privilege of knowing Mrs. Indira Gandhi. The name was Priyadarshini Indira, who not only became the Prime Minister of the country, but protected its borders, did not allow the dictatorial enemies to touch the integrity of this country. Those who tried found themselves defeated and broken up into pieces. This is this great woman who will go down in history in times to come. Srimati Indira Gandhi, who we are all very proud. Some of us had the good fortune of having met her, having taken advice from her, and many of her goans we have always heard her with great respect. Now we salute this great woman of India. Women of India have played a lot of leading role in protecting the integrity of the country. I salute these women, and especially during our times, Srimati Indira Gandhi. May we all remember her on this very occasion. Thank you. Thank you, sir. आणि आमचा प्रोग्राम आता संपलो. सगळ्या कादातल्यान देव एकदम रावले. Thank you. Thank you. Vice President of MK Sheikh, Treasurer Shamu Bhau Wandekar, General Secretary Amarnath Panchgar, सगळ्या आव्हान ठेवलेलं आणि एक्स एमएलए असा विक्टर रुपाल फर्नांडिस आमचे दोन शब्द जो विक्टर गोन्साल्विस तो आपल्या कॅनल अर्चना आज आम्ही सगळे एक टाइम झाले टू सेलिब्रेट श्रीमती इंदिरा गांधी बर्थ एनिवर्सरी. पोलीस वाचीस आमचो प्रेसिडेंट ऑपरेशनल लीडर आणि मी सगळे हाजीर आसले मोगाड भावान बिरांदो. इंदिरा गांधी आयज
हो देश सांबाळूंक आपल्या बापूच्या फाटल्यान पंडित जवाहरलाल नेहरूच्या फाटल्यान ती तेन जबाबदारी दिल्यान हो देश सांबाळलो. ते तेंपार हो काळ एकदम कठीण आसलो. इतले इकॉनॉमी of this country was very low, and that such a circumstances she has managed to rule this country, and she has brought everything in power. So that time आम्ही सगळे तेचे अभिका असतात आणि आम्ही सदांच एक बरें मागूंक जाय आनी तेचें दर्शन घेवंक जाय आनी ही पार्टी फुडें व्हरोंक जाय. ते खातीर हांव तुमच्या थंय 2 उतरां उलोवन सोंपयतां. आमचे ट्रेजरर बाब शंभू भाऊ पांडेकर 2 शब्द सांगतलो. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष बाप गिरीश तोडणकर, आमचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री बाप दिगंबर कामत, आमचे पक्षाचे सगळे पदाधिकारी, माजी आमदार बाप विक्टर, भावांनो भगिनींनो आणि प्रेस. इंदिरा गांधीचे कार्य पळोवन त्यांना आमचे ज्येष्ठ काँग्रेस नेतो हेमकांत बारुआ हाणें म्हटलेलें की इंडिया इज इंदिरा, इंदिरा इज इंडिया. म्हणजे इंदिरा गांधी म्हणजेच भारत देश आणि भारत देश म्हणजेच इंदिरा गांधी. ज्या वेळा इंदिरा गांधींचो पंतप्रधान म्हणून झंझावाती दौरो सगळ्या देशभर सुरू जाल्लो आणि गोरगरिबांची, दीनदलितांची, आदिवासींची कामां तिणी युद्ध पातळीचेर केली. ते पळोवच हेमकांत बारुआंचे म्हटलें. एक 2 गोष्टी लक्षात घेण्यासारख्यो आसा इंदिरा गांधींच्यो. तश्यो गोष्टी शेकड्यान आहा, पण जेन्ना ती खरी फोकसान येयली, बँकांचे राष्ट्रीयकरण केले पळय तेन्ना तुमकां खबर आसा की 5,000 25,000 कोणाक मेळनासले, लाखांनी मेळटाले, ते बी लाखा दिसान, कोट्या दिसान. परंतु 5,000 पासून बँकांचे राष्ट्रीयकरण सुरुवात करून तिने एक नवो पायंडो घातलो आणि एक सरकाराक एक आरबीआयचे स्पेशल DRI म्हणून म्हणजे डिफरन्शियल रेट ऑफ इंटरेस्ट, म्हणजे 5,000 घेतात 10,000 ताका कमी व्याजान कशें दिवपाचें तो DRI स्कीम बँकांचे राष्ट्रीयकरण इंदिरा गांधी केली. आणि दुसरी गोष्ट महत्व म्हणजे तनखे बंद केले. जे राजे रजवाडे बिजा हे सगळे असले त्यांचे तनखे बंद, इतके ते प्रखर विरोध करताले, पण कोणत्याही प्रकारच्या विरोधांक न जुमानता इंदिरा गांधी ते तनखे बंद केले. आणि तळागाळातल्या लोकांचे कल्याण जावचे, रोटी, कपडा और मकान ह्यो 3 गोष्टी प्रत्यक्षात येवपा खातीर त्यांनी 20 पॉइंट प्रोग्राम सुरू केलो. मागीर राजीव गांधीन ताका आमगे न्यू 20 पॉइंट प्रोग्राम सुरू केलो. तो 20 कलमी कार्यक्रम म्हणजे तळागाळातल्या लोकांक अन्न, वस्त्र, निवारा दिवपाचें काम तिने केलं. इंदिरा गांधी ही केवळ आपल्या भारताचीच नाही तर अख्ख्या जगात तिने पंडित जवाहरलाल नेहरूंन तर ते जागतिक शांतीदूत म्हणून जे टाकले ते पुढे व्हरपाचो प्रयत्न केलो. ज्याप्रमाणे मार्गारेट थॅचर किंवा गोल्डा मायर अशो जागतिक कीर्तीच्यो आमच्यो महिला जाल्यो, तशीच इंदिरा गांधीन जागतिक कीर्तीचेर आपली अशी एक नामना दवरली. आणि इंदिरा गांधींच्या काळात तिका जाणटी जी तिचे वय 60 जाले 80 वर्षाचे सुद्धा म्हाताऱ्यो बायलो तिका अम्मा म्हणटाली. सगळ्यांची ती धाकट्या भुरग्या, जसे चाचा नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू भुरग्यांचे चाचा असले तसे धाकट्या भुरग्यापासून जाणट्यापर्यंत इंदिराजी अम्मा म्हणून ओळखताले. आणि अशा ह्या दुर्गावती तो अवतार घेतलेल्या एकच उदाहरण सांगता. ज्या वेळा ते पहिले पंतप्रधान झाले त्यांना अटल बिहारी वाजपेयी हाणे म्हटले एक गुंगी गुडघ्या आहे म्हणजे मुनी बावली तिका सारखे उलोवंक कळना. पण जेन्ना बांगलादेशाची स्थापना केली, वेस्ट पाकिस्तानी बांगलादेश, तेव्हा संरक्षण मंत्री बाबू जगजीवन राम आणि पंतप्रधान इंदिरा गांधी. बाबू जगजीवनकडे ह्या संदर्भात उलोवपाची संधी मेळ्ळी. त्यांना बाबू जगजीवन सांगले की आपण पाटण्याक आसलो बांगलादेश, आपण पाटणा म्हणजे बिहार आणि ती दिल्लीक आसली. आपल्या जी घडामोडी करतकूच आपण तिका विचारले आपण कितें करपाचें, टू टेक वॉट एवर डिसिजन यू वॉन्ट
We want our nation should be built, and those who have not been given proper result that will be given. त्याप्रमाणे आपण कारवाई केली. ह्या कारवाई इंदिरा गांधींनी जर आपला फ्री हँड देऊन नसलं जाल्यार बांगलादेश इतक्या सहजासहजी निर्माण जातो. आणि ते बांगलादेश निर्माण झाल्यानंतर जे गुंडी गुडिया म्हणटाले त्यांना हो दुर्गा मातेचो ही दुर्गा अशें सांगचे पडले. अशा ह्या दुर्गा मातेची अवतार असलेली इंदिरा गांधी आमच्या पक्षाची अध्यक्ष असली, आमच्या राष्ट्राचे पंतप्रधान असली, तिचे कार्य पुढे व्हरप ही तिका खऱ्या ते कार्य असतले. हांव इतके सांगून तिच्या त्या पवित्र आत्म्याक शांती मेळची आणि तिचे कार्य पुढे व्हरपाक आमकां प्रेरणा मेळची अशी ईश्वराकडे प्रार्थना. एक्ट चेअरपर्सन आणि म्हापसा कॅन्डिडेट बाब सुधीर कांदोळकर 2 शब्द सांगतले. नमस्कार. आज आम्ही आमची पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आम्ही जयंती मनोवपाक हांगा जमलेले आहात. त्या निमतान हांगा काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष बाब गिरीश चोडणकर, आमचे ऑपोजिशन लीडर बाब दिगंबर कामत, बाकीचे सगळे पार्टीचे मान्यवर अधिकारी हांगा जमलेले प्रेस मिडिया. आयज आम्ही सगळे आमची खुशीन आयज जयंती हांगा मनोवपाक इतले जमलेले आहात. आणि इंदिरा गांधी बद्दल एक खणखर नेतृत्व आमच्या भारताचे पंतप्रधान यांच्या बद्दल आता माहिती दिल्लीत आहा. पण हे जे तिचे कार्य सगळ्यांक खबर आहा आणि तिने देशाची जी तळागाळापासून ती वयल्या सगळ्या लोकांक कशें फुडें व्हरपाचे तिची तळमळ असली आणि त्या तळमळीन ती वावुरलेली आहा. पण आता आम्ही सगळ्यांनी हो आमचो पक्ष ते तळमळीन सामको संघटित करून पुढे वचून जर कार्य केले आणि तळागाळाच्या लोकांची जर आम्ही सगळ्यांची सेवा करतले जाल्यार आम्ही सगळे एकजुटीन हो पक्ष पुढे व्हरपाक जावो. आमची जी संघटना आहा ती आम्ही बळकट करपाक जाय आणि ज्यो स्किमी मेळटात, ज्यो लोकांच्यो कितें अडचणी आहात त्यो आम्ही वेळोवर तेचेर जाव हे करून त्यो सोडोवपाक आम्ही फुडें वचपाक जाय. हे आजच्या दिसा परत एकदा तिका हांव नमन करता आणि माझे 2 शब्द हांगा सोंपयता. देव बरें करूं. सो एक्स PWD मिनिस्टर आणि MLA बाब चंद्रकांत चोडणकर 2 शब्द सांगतात. आज आम्ही हांगा काँग्रेस पक्षाच्या वतीन जमल्यात. आमची देशाची खळगंजी अशी प्रायम मिनिस्टर जावन गेली. तिका वाजपेयी सुरवातीक डम डॉल म्हणटाले आनी मागीर त्याच वाजपेयीन सांगचें पडलें की ती दुर्गा आसा म्हणून. म्हणजे भारताची दुर्गा आसा ती. म्हणजे तशें उलोवपाचें उलयतात तशेंच जाता. कांय वेळा हे लोक म्हणटात पक्षाचे अध्यक्ष प्रिन्सिपाल उल्लेख करून आमचे माननीक पक्षाचे लीडर ऑफ ऑपोजिशन कामत बाब, इतर पदाधिकारी सगळे आज उल्लेख केलो वता की भारत सरकार काँग्रेस बिना भारत सरकार ते म्हणतात. पूण हे मोठमोठे जे लीडर ऑपोजिशन लीडर किंवा बाकीचे जे लीडर असतात ते उल्लेख करतात. पूण तेंच्या भाशणान काँग्रेसचो उल्लेख केल्याशिवाय तेंची भाशणां सुरू जायना. काँग्रेसचो उल्लेख केल्याशिवाय तेंची भाशणां सोंपना. आणि हे म्हणटा काँग्रेस म्हणजे नासतना आमी भारत तयार करतले म्हणून. कशें शक्य आसा? ज्या मनशाक उलोवपाक काँग्रेसीची गरज पडटा, ज्या मनशाक काँग्रेसचे भाशण सोंपोवपाक तेंचे स्वताचे काँग्रेसचो उल्लेख करचो पडटा, म्हणजे खंय आसा ते म्हणजे काँग्रेस जी तळागाळान उरलेली आसा ती सोंपोवपाक तितलें सादें ना. अख्ख्या भारताच्या जनतेक ते काळजानसून तेंकां हें आसा. कितें आसा? सगळे चकाकता ते भांगार नासता, हे चकचकतात. पूण ते भांगार खरें न्हू. भांगार जे खरें भारताची जी मूळ हें आसा,
ह्या लिडरांनी काँग्रेसच्या लिडरांनी गोंया खातीर खूबश्यो गोष्टी केलेल्यो आहा. गोंयांक पयलीं राज्याचो दर्जो दिलो, भाशेचो दर्जो दिलो. हे केदे मोठे कार्य काँग्रेसचे आसा. उल्लेख करता काही गोष्टी आमी मोठ्या अभिमानान ह्यो गोष्टी जेन्ना एक सांगूं जावं. मूळ गोष्टी जे म्हणटात एकूळ कायदो, मुणकार कायदो हे सगळे उलयतात, पूण 20 पॉयंट प्रोग्राम जो इंदिरा गांधीन आमकां दिल्लो तेतून सगळ्यो ह्यो गोष्टी आसल्यो. हेचो उल्लेख करचो पडटा मुद्दाम. हांव जास्ती वेळ घेना, पूण काँग्रेस पक्षान म्हाका हांगा 2 उतर तुमच्या समोर हे दिल्या बद्दल हांव आभारी आसा. आमचे 2 शब्द मोबाईल सगळे मातशे ऑफ करूचे आणि थोडे मातशे येवच्यान जागो आसा असो जागो आसा मोबाईल मातशे सायलेंटार करा. निलेश असो यो पयलीं समीर असो यो आमचे आयचे हिंगासर एकठांय जाल्ले आमचे बाब आमचो दिगंबर कामत ऑपोजिशन लिडर, तसोच आमचो गिरीश प्रेसिडेंट, तसोच आमचो एक्स MLA आमचो विक्टर, तसोच आमचो बाप शेख, तसो आमचो टोनी, सगळ्यांची नांव घेयना मात सगळे आमचे काँग्रेसीचे बऱ्यांनी बरे वावरपी आनी ऑफिस बॅरर. आयज आमी हिंगासर इंदिरा गांधीक आमी मान दिवपाक हिंगासर येयलेले आहा. आनी एक सांगपाचें आहा की जी आमचो नेहरू, जी तेजी फॅमिली इंदिरा गांधी तेजी धूव जावन आसली आनी तेणी हे फॅमिलीन तेंच्या अशें सॅक्रिफायस केल्लें आमचे इंडियेक. अशें सॅक्रिफायस म्हाका दिसता खंयच्याच अशें प्रायम मिनिस्टरान केलेलें ना. तेंचे फॅमिलीन आपलो जीव दिलोलो आमचे देशाक लागून. तुम्ही जाणा इंदिरा गांधीन कशी मारली, कशें आपल्याचें लायफ सॅक्रिफायस केलें. तशेंच आमचो राजीव गांधी बऱ्यांतलो बरो, तोय आख्ख्या देशाक लागून कसो वावरला, कितले तेणें बऱ्यांतले बरी टॅक्नॉलॉजी हाडलेली आहा. आनी तशेंच आमच्या भावान सांगलें ते हिसपान इंदिरा गांधीनी खुबशे गरिबांक कितलेच अशे स्किमी हाडून आमच्या गरिबांक हिंगा बऱ्यांतले बरे बसयलेले आहा. जावं हे 20 पॉयंट प्रोग्राम खुबशे अशे स्किमी वाडून आमी अशे खुबशे पळयलेले आहा. आनी तशीच ती घडसी आहली, केन्नाच ती भिवंक ना. जेन्ना गेर्राच्या टायमार पासून तेन दाखयलेले आहा आपणाचो पावर. आनी अशे लिडर ह्या देशान आमकां मेळपाचे ना. आनी असले लिडरांचो उगडास करूंक जावो. आतां खुबशे लिडर येता वयता, मात असले फॅमिली जी सॅक्रिफायस केल्या आमच्या आख्खे इंडियेक लागून, जे आपले जे लायफ दिलेले आहा तेंचो आमी उगडास करूंक जावो. आनी अशेंच ह्या फुडें आमी काँग्रेसीक वोट करूंक जाय सगळ्यान एकठांय. MK शेख उलयतले. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, आमचे आदले मुखेलमंत्री आणि विरोधी पक्ष फुडारी दिगंबर कामत, पक्षाचे सगळे पदाधिकारी आणि काँग्रेस पक्षांतल्या म्हज्या भावांनो आनी भगिनींनो, ह्या जगात असे काही लोक येतात आणि वतात जे आपल्या करणीन व्हड जातात, आपल्या कामान व्हड जातात आणि शेकड्यांनी वर्सां लोक तांचो उगडास करतात. तातलीच एक म्हळ्यार इंदिरा गांधी. आज ती जर जिती आशिल्ली जाल्यार 103 वर्सांची आसतली आशिल्ली. प्रधानमंत्री म्हणून 1966 तिणें सोपूत घेतलो आनी 18 वर्सां समर्थपणे तिणें ह्या देशाचें फुडारपण केलें. फक्त प्रधानमंत्री म्हणून थंय ती बसली ना, तिणें ह्या देशाक ताट मानेन जगपाक शिकयलें. जगात भारतान ताट मानान जगचें, अभिमानान जगचें अशें तिका दिसतालें आनी त्या भशेन तिणें काम केलें. आनी तिजो एक गूण म्हळ्यार एक फावट तिणें निर्धार केलो, कितें थारायलें जाल्यार ती फाटीं सरनाशिल्ली.
1966 ती प्रधानमंत्री झाली आणि 1969 पार्टीत फूट पडली. कांय लोकांनी ह्या पार्टीत फूट घाली. तांकां दिशिल्लें की आमी सगळे एकठांय येवन इंदिरा गांधीचो पराभव करतले, पूण ना, तिचो निर्धार आशिल्लो. तिणें ती भिली ना, ती फाटीं सरली ना. आपल्या कन्विक्शना प्रमाणे ती फुडें गेली आणि निमाणे ही सिंडिकेट नाच जाली आणि इंदिरा काँग्रेस ही ह्या देशांतली खरी काँग्रेस थारली. कारण ह्या देशांतल्या लोकांनी तिका तेंको दिलो आनी तिका अशेंच फुडें वचपाक आशिर्वाद दिले. म्हणून हांव म्हणटा की ती एक शिस्तबद्ध एक व्यक्ती, शिस्तप्रिय अशी व्यक्ती. पक्षान आनी सरकारान सदांच शिस्त उरतली हाचे बद्दल तिका खूब हें आशिल्लें की शिस्ती शिवाय मनीस फुडें वचपाक शकना, खंयची संस्था खंयची ऑर्गनायझेशन फुडें वचपाक शकना. आनी देखून तिणें सदांच पक्षा भितर एक शिस्त निर्माण केल्ली आनी आपल्या सरकारा भितर शिस्त निर्माण केली. आनी सांगल्या भशेन जर तिका दिसलें की आपूण जें कितें करपाक सोदता तें ह्या देशांतल्या गरीब लोकां खातीर बरें, ह्या देशाच्या बऱ्या खातीर आपूण हें काम करपाक जाय अशें जर तिका दिसली जाय जाल्यार तिणें फाटीं म्हणून पळयलें ना. जेन्ना तिका दिसलें की ह्या देशांतले जे राजा महाराजा आसात तांचे तंखे बंद करपाक जाय म्हणून रातयान तिणें ते तंखे बंद करून उडयले. तिका जेन्ना दिसलें की बँकांनी जो पयसो आसा तो गरीब लोकांचो पयसो, पूण ताचो उपयोग हे धनवान लोक करतात, तांचे बोल्सांत हो पयसो वता. हो पयसो लोकांचो आनी लोकां खातीर तो खर्च जावपाक जाय अशें जेन्ना तिका दिसलें तेन्ना तिणें एका रातयान 14 बँकांचें राष्ट्रीयकरण केलें. ताका लागून आज आमच्या गरीबांतल्या गरीब मनशाक ताजो फायदो जावपाक लागला. म्हणजे तिचो निर्धार पळयात, तिचें कन्विक्शन पळयात. जेन्ना तिका दिसलें की ह्या देशांत एटॉमीक एक्सप्लोजन करपाक जाय, एटॉमीक एनर्जीचो विकास करपाक जाय, ती फाटीं सरली ना. अमेरिकेक कितें दिसतलें किंवा आनी खंयच्या देशाक कितें दिसतलें, ताचो परिणाम कितें जातलो, आनी सगळो विचार करून तिणें एटॉमीक एनर्जीचें हें फुडें व्हेलें, एटॉमीक एक्सप्लोजन करून घडोवन हाडलें. जेन्ना ताका दिसलें की वेस्ट पाकिस्तानचे लोक ईस्ट पाकिस्तानच्या लोकांचेर अत्याचार करतात, तांचे अन्याय करतात, लाखांनी निर्वासित आमच्या देशांत आयले, आमचे भार पडलो, तेन्ना तिणें आनी फाटीं फुडें पळयलें ना. तिणें युद्ध केलें आनी त्या ईस्ट पाकिस्तानची मुक्ती करून बांगलादेश निर्माण केलो. तेन्ना देशांत बेशिस्तपणां वाडली, लोक मागीर कितें म्हणूं, तेन्ना तिणें 1975 वर्सांत आणिबाणी लायली. आणिबाणीचे खूब फायदे ह्या देशाक जाल्ले आसात. खंय कितें ताजो दुरुपयोग जाल्लो आसत आनी ना म्हणिना, पूण फायदे चड जाल्ले आसात. ह्या देशांत स्मगलिंग चलतालें मोठ्या प्रमाणांत चलतालें की पॅरलल इकॉनॉमी चलताली. जेन्ना आणिबाणी लागली, एमर्जन्सी लागली, हे सगळे स्मगलर नाच जाले. तो हाजी मस्तानी ना, तो युसूफ पटेलूय ना. कारण कितें, तिणें कणखरपणे हाची अंमलबजावणी केली आनी हे सगळें बंद उडयलें. आज तर ते स्मगलिंग सामकें बंद जाल्लें आसा. अशी एक बायल, ज्या बायलेन कणखरपणान ह्या देशाचें फुडारपण केलें, हे देशाक ताट मानीत जगपाक शिकयलें. आनी अशे लोक क्वचितच जल्माक येतात. असले लोक इतिहास घडयतात. इंदिरा गांधीन इतिहास घडयलो. आज हे लोक तिचें महत्व कमी करपाचो प्रयत्न करतात. म्हाका दिसता इंदिरा गांधी येता ते शेकड्यांनी वर्सां लोक तिचो उरास करतले. भारतीय लोक तिका केन्नाच विसरचे ना. आजच्या दिसाक तिच्या आत्म्याक आर्गां ओंपता आसतना आमी तिचो उगडास करुया. तिणें दाखयल्ल्या मार्गान आमी आमचो पक्ष फुडें व्हरुया
पक्ष फुडें गेलो जाल्यार ह्या गोंयी फुडें वतलें हो देशूय फुडें वतलो. कारण निमाणे आमी ह्या काँग्रेस पक्षाचे वांगडी कित्याक जाल्यात, आमकां ह्या समाजाची सेवा करपाक जाय, देशाची सेवा करपाक जाय, गोंयची सेवा करपाक जाय. काँग्रेस पक्ष म्हणजे एक माध्यम, एक मिडियम. काँग्रेस पक्षाच्या माध्यमांतल्यान आमी ह्या समाजाची सेवा करपाक सोदतात. तशी संद आमकां मेळटा. देखून काँग्रेस पक्ष जर घट जालो जाल्यार हो हें गोंयय घट जातलें, घटमूट जातलें, हो देशूय घटमूट जातलो आनी आमचे सगळ्यांचें बरें जातलें. परतून एक फावट तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. म्हाजे 2 उतर सोंपयता. आमचो एक्ट चीफ मिनिस्टर आणि ऑपोजिशन लीडर बाब दिगंबर कामत 2 शब्द सांगतो. या देशाची एकमेव महिला प्रधानमंत्री ते म्हणजे स्वर्गीय इंदिरा गांधी. तिची आज 103rd बर्थ एनिवर्सरी आणि तिच्या या 103rd बर्थ एनिवर्सरीच्या दिसा आमी हांगा सगळे आज तिका आर्गां ओंपपाक उडास करपाक जमिल्ले आसात. काँग्रेस पक्षाचे गोंय प्रदेश समितीचे अध्यक्ष बाब गिरीश चोडणकर आहात, आमचे उपाध्यक्ष आसात, आमचे ट्रेजरर आसात, आमचे सगळे सेक्रेटरी आसात, हजर आशिल्ले पक्षाचे सगळे पदाधिकारी आसात, पत्रकार भाव आसात आणि सगळे फ्रंटल ऑर्गनायझेशनाचे प्रमुख आसात. इंदिरा गांधीन हो देश ह्या जगात भितर एक व्हडल्या स्थानाचेर व्हरून दवरलो. आपले एक स्थान फक्त देशांत न्ही तर संपूर्ण जगात तिने आपले स्वताचे स्थान निर्माण केले. तिची जी कामां आसात ती कामां 1 आणि 2 न्ही, म्हणजे तिचे कामां तरेतरेची. पूण एक लक्षात दवरपाक तितली डिसिजनां तिने चडशी घेतली ही तिने बारीक लोकांक तोळे मुखार दवरून घेतलेली डिसिजनां. आमी सदांच म्हणटात लोकशाही सरकाराक गरज कोणाची आसता? सरकाराक पयशे घालपाची गरज नासता, मग सरकाराची लागना. पण व्हडले आमकां सरकाराची गरज लागना. सरकाराची गरज खरी लागता ती ह्या समाजातल्या दुर्बल घटकाक, गरीब मनशाक जो रस्त्यार आसता. ताका दिसता की खंय तरी आपल्याक सरकारान आधार करचो. आणि म्हणून इंदिरा गांधीन घेतलेली डिसिजनां म्हणजे एका तेंप आशिल्लो की बँक्स, बिग बँक्स आर ओन्ली फॉर बिग पीपल. म्हणजे गरीब मनीस, शेतकरी हो बँके भितर वचपाकच चिंतना आशिल्लो. कारण बँको एअर कंडिशन, ऑफिसाचे भायर पड्डे, दारां धुकळून भितर वचचें पडटालें, अशी परिस्थिती आशिल्ली. इंदिरा गांधीच्या जेन्ना हें लक्षांत आयलें तिने एक मेजर डिसिजन घेतलें, नॅशनलायझेशन. बँकेची दारां गरीबांतल्या गरीब मनशाक ओपन केली. मग याद जाता एडवर्ड हॉलेर आमचो मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर फायनान्स आशिल्लो आणि बारीक मनशां हेल्प करपाक एक स्कीम काडिल्ली ताणें त्या वेळाचेर. लोन दिवपाची स्कीम 5,000 सगळ्या कोणा गरीब मनशाक लोन दिवपाचें. म्हणजे अशा पद्धतीन बँक नॅशनलायझेशन डिसिजन घेऊन बँकेची दारां ह्या देशातल्या सामान्यातल्या तो हक्कान बँके भितर वचपाक शकलो. ते एसी पड्डे आणि कितें आशिल्लें सगळें नाच जालें एका रातयान. बँकेचे दारां गरीब मनशा खातीर उगडले. हे सगळ्यात मोठे योगदान तिचे बारीक मनशा खातीर. तिचो स्लोगनच तसो आशिल्लो की गरिबी हटाव. हांव सदांच सांगता, आमी कर्नाटकाक कॅम्पेनिंगाक गेलो बरें वर्सां पयलीं असेंब्लीच्या. त्या वेळाचेर ते बायलो हात दाखयलो कित्याक हे तो इंदिरा अम्मा का हात म्हणटाले. म्हणजे बायलांच्या जाणट्या मनशांक सुद्दां याद आसा की हो हात म्हणजे इंदिरा गांधीलो हात. तिका म्हणटात इंदिरा अम्मा का हात है, हम तो हमेशा उसके साथी है. अशी भाषा आज सुद्धा गावागावांनी बायलां कडेन गेले जाल्यार तुका आयकुपाक मेळटा. म्हणजे इतलें इंदिरा गांधीचें काम त्या काळात आशिल्लें. 20 कलमी प्रोग्राम आसूं कितें आसूं, पूण बारीक मनशाक केंद्र बिंदू दवरून तिणें काम केलें. आज आमी डिजिटलाच्यो खबरो, डिजिटल इकॉनॉमी, इंडिया गोईंग डिजिटल म्हणटा. अरे फाटले फोटो काडून पळया. राकेश शर्मा म्हणटा तो ताका वयर धाडलो, ताचे इंदिरा गांधी कडले तेन्नाचें संभाशण पळया. इंदिरा गांधी सकयल आनी राकेश शर्मा वयर. आणि इंदिरा गांधी ताका विचारता वहां से आपको देश कैसा लग रहा है, आणि तो म्हणटा की सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. व राकेश शर्माचो त्या काळातलो उत्तर खंय खंयची. म्हणजे त्या काळात सुद्धा डिजिटल इकॉनॉमी म्हणटा ती कोण सांगता पळय. आता आमी डिजिटल इकॉनॉमीचे जनक, आमी डिजिटल इकॉनॉमी हाडली. खंयचो काळ तो पळयात ज्या काळात राकेश शर्मा वयर गेलो.
आणि म्हणून अशी जी डिसिजनां इंदिरा गांधीन घेतली ती डिसिजनां त्या काळात घेवप हे अत्यंत महत्वाचे असतात. जेन्ना पाकिस्तानाचो प्रश्न आयलो ती सदांच सांगताली आपल्या देशा कडेन कोणे वाकड्या नजरेन जर पळयत ताका आमी सोडपाचें ना, ताका नेस्ताबूत करून दवरतले म्हणून. आनी तें खरें ठरलें. ईस्ट पाकिस्तानात जेन्ना अत्याचार वाडले, लोक मोठ्या प्रमाणाचेर आमच्या देशांत येवपाक लागले, त्या वेळाचेर तिने फाटलो मुळो विचार केलो ना अमेरिका कितें करतली, हो कितें करतलो, तो कितें करतलो, तें केलें ना. ते ताबडतोब ईस्ट पाकिस्तान लिबरेट करून थंय बांगलादेश क्रिएट केलो. त्या लोकांक गरिबांक न्याय मेळून दिलो. तेन्ना ती पिक्चरां पळया, कोण फॅमिली घेवन लोक बाबडे चलून येताले भिवून धांवून. अशा लोकां खातीर तिने थंय बांगलादेश क्रिएट केलो. डगमगली ना. विरोधी पक्षांक सगळ्यांक तिका पूर्णपणे सपोर्ट करचो पडलो. तिने डिसिजन अशें घेतलें की कोण त्या डिसिजनाक अपोज करपाक शकना, कोणाचें धाडस जालना तिका अपोज करपाचें. वयल्यान सगळ्या अपोजिशनाक सांगचें पडलें की इंदिरा गांधी खऱ्या अर्थान आज धाडस दाखयलें. आमकां सगळ्यांक अभिमान दिसता इंदिरा गांधीचो की तिने हे धाडस दाखयलें आनी धडो शिकयलो पाकिस्तानाक. आज तोंडाचे खबऱ्यो खूब जाण करतात, पूण ते धडो शिकोवपाचें धाडस जाका गट्स आसा तोच मनीस किंवा तीच बायल मनीस करपाक शकता. आणि म्हणून अशे इंदिरा गांधीन ह्या देशाक एका उच्च शिखराचेर व्हरून जगाच्या पातळीचेर, म्हणजे गोंयच्या खातीर म्हाका याद जाता आमी तेन्ना मातशे ल्हान, पूण चौगमा खातीर म्हाका याद जाता चौगमा खातीर गोंय सिलेक्ट केलें तिणें तेन्ना. हांगा फोटो पळयतालो काल, सगळ्या लिडर्सां बरोबर तिचो फोटो आहा, सगळे जागतीक दर्जाचे जे लिडर्स आयले, पूण त्या चौगमाक लागून गोंयचो खुबसो विकास जावपाक पावलो. हॉट मिक्स म्हणटा ते पयले खेपेक जर गोंयांत पळयले जाल्यार ते बिकॉज ऑफ चौगम. म्हाका अजुनूय याद आसा पर्वरेचो रस्तो, अशे अशे काही रस्ते जे पळय हॉटमिक्स जाले आनी लोकांक कळ्ळें की हॉटमिक्स टॅक्नॉलॉजी गोंयांत पयले खेपेक आयली. तातूंतल्यान मागीर बाकीचे गोंयचे रस्ते हॉटमिक्स जावपाक पावले. म्हणजे अशा पद्दतीची कामां त्या काळात सुद्दां आज प्रताप सिंग राणे येतले. तो केन्नाय म्हाका तेन्ना आपल्याला मेमरी सांगता, ताजो तिचे कडेन खूब घनिश्ट संबंध, कारण तो चीफ मिनिस्टर आसतना ती प्रायम मिनिस्टर आशिल्ली. इनफॅक्ट चौगम जाला तेन्नाय प्रताप सिंग राणे चीफ मिनिस्टर आशिल्लो. तो केन्नाय सांगता की कशे पद्दतीन तिणें आपल्याक आपोवन धरून सांगलें की चौगम गोंयांत करता, कितें जाय तें सांग, सगळो सपोर्ट आपूण. म्हणजे अशें 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 तिगेली एक सामकी म्हत्वाकांक्षी बायल मनीस, मुखावेले चिंतपी विजन आशिल्ले बायल मनीस, अशी तिचे वेगळी वेगळी रुपां ह्या देशान पळयली. म्हणजे सगळी रुपां तिगेली देवान, जशी आमकां बायल मनशेक म्हणटात ती वेगळी वेगळी, जाय तेन्ना ती चंडी जावपाक शकता, जाय त्या वेळार ती शांतादुर्गा जावपाक शकता. अशी वेगळी वेगळी रुपां बायल मनशेची आसा. ती सगळी रुपां इंदिरा गांधीन सगळ्या देशांकच न्ही जाल्यार जगांतल्या लोकांक सुद्दां दाखयली. आनी म्हणून आजूय इंदिरा गांधी म्हटल्यार सगळ्या जगांत एक वेगळें वातावरण आसता. अशें इंदिरा गांधीची आज बर्थ एनिवर्सरी आमी मनोवपाक हांगा जमिल्ली आसा. म्हाका दिसता सगळ्याक तिणें निमाणें जें काम केलें देश सांबाळपा खातीर, म्हणजे इंटेलिजन्स रिपोर्ट आशिल्लो, तिणें सांगलें आपल्या स्टाफांतल्या एक्काय मनशाक आपूण हालोवपाचें ना. आनी तिणें आपल्या एक्काय मनशाक, ते मागीर PSO आसा, ते तिगेले पर्सनल स्टाफ आसा, कोणा एका मनशाक तिणें आपल्याला हात लायलो ना, काडलो ना, तशें दवरलें. तिच्याच एका स्टाफान तिका मारली. पूण लास्ट पर्यंत तिणें देशाची एकता सांबाळपा खातीर एक रॉंग मेसेज वचपा नाका की प्रायम मिनिस्टराचो आपल्या प्रजेचेर विश्वास ना, अशी मेसेज वचपा नाका म्हणून तिणें कोणाक जॉबा वेलो काडलो ना आपल्या ऑफिसांतल्या, आपल्या स्टाफांतल्या. आनी ते एक लेसन तिणें सगळ्या देशाक आमच्या घालून दिलें. आनी म्हणून म्हाका दिसता तिचें कार्य, तिचें बलिदान हें जर आमी लक्षांत दवरतले जाल्यार काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांक, आनी तिणें केन्ना परवाय केली ना. खूब जाण तिका सोडून गेले अर्द्यार आसतना. तिणें तेन्ना उलो मारून सांगलें आनीकय कोणी वचपाक जाल्यार वचा, आपूण सक्षम आसा लढो दिवपाक देशा खातीर. जें कितें करपाक जाय तें आपूण करतलीच, आपूण कोण आपल्या आडोवपाक शकपाना. तुमी कोणा आपल्याक सोडून वचपाक जाय वचात अशेंय म्हणून सांगलें. कारण तिका ती ताकद आशिल्ली, तिका पूर्ण विश्वास आशिल्लो आपल्या स्वताचेर, की तिका खबर आशिल्लें की आपूण जर ठरयलें जाल्यार आपूण करपाक शकतली. म्हाका दिसता आज ती धमक दाखोवपाची गरज काँग्रेस पक्षाची आयिल्ली आसा. इंदिरा गांधीच्या काळजांत जी धमक आशिल्ली ती जर धमक आमच्या कार्यकर्त्यांनी दाखयत जाल्यार म्हाका दिसता काँग्रेसचो प्रोग्रेस, काँग्रेसचो विकास
कोण अडवपाक शकना. कोण वचपाचें आसा वचूं, सोडून गेल्यार जाता. एकदां तूं रणांगणाचेर आयलो पावलो की मागीर फाटल्यान वळून पळोवप नासता कोण आसा आनी कोण ना तें. कोण आसा ते बरोबर, कोण ना तांकां सोडून. पूण रणांगणाचेर आपूण झगडटलो हें ठरोवन जो रणांगणाचेर वता तोच जिखता. जो फाटल्यान पळयना तोच जिखता. आनी जो फाटल्यान पळयत उरता तो केन्ना जिखपाक पावना. हे काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी लक्षात दवरपाक. अडथळे खूब येतात. हांव केन्ना सिरियलां पळयतां. ह्या दिसांनी श्रीमंत पेशव्याचेर सिरियल येता मराठीत. कोण पळयता जाल्यार हांव नको. स्वामिनी टायम मेळटा तेन्ना हांव पळयतां. तातूंत तशेंच तर सांगता बरोबरचे कोण आशिल्ले सोडून गेल्यार सुद्दां परवा नाका म्हणटा. तुजो मार्ग हो विजय हो तुजो मार्ग. ह्या मार्गा वयल्यान तूं हालपाक जायना. हें धोरण दोळे मुखार दवरून इंदिरा गांधीन काम. आनी म्हणून ती सक्सेसफूल प्रायम मिनिस्टर जाली. तशें जर धोरण मुखार दवरून आमच्या कार्यकर्त्यांनी काम करत जाल्यार काँग्रेसचो उत्कर्श कोणूच आडोवपाक शकना. हें तुमी लक्षात दवरा. आनी आज परत एकदां हांव इंदिरा गांधीक म्हजे आर्गां ओंपतां. सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात एक तिने साहस निर्माण करची अशें जे कडेन मागता. देव बरें करूं. थँक्यू सर फॉर युअर वेल्युएबल टायम घेतल्याबद्दल. आनी प्रेसाकूय हांव थँक्यू म्हणटा. आनी आतां आमचो पार्टी प्रेसिडेंट बाब गिरीश चौधरी 2 शब्द सांगता. आयज आमी आमची सर्गेस्त देशाची तडफदार नेतृत्व तिका आयर्न लेडी म्हणून जगभर जिची नामना आसा ती इंदिरा गांधीचो आयज 103वी बर्थ एनिवर्सरी. आनी आयज हांगाशिल्ले आमचे आदले मुख्यमंत्री आनी CLPचे लिडर बाब दिगंबर बाब कामत, आमचे पक्षाचे सगळे उपाध्यक्ष, जनरल सेक्रेटरीज, सेक्रेटरीज, फ्रंटलाचे चीफ, ब्लॉक प्रेसिडेंट्स, ब्लॉक कमिटीचे वांगडी, आमचे सगळे हेर नेते आनी आमचे मिडिया नेते. आयज देशभर इंदिरा गांधीची बर्थ एनिवर्सरी आयज साजरी जाता आनी तिच्यो खुबश्यो आठवणी आयज आमचे नेतृत्व, देशभरांचे युवक, विद्यार्थी वर्ग आयज तेजेर उजाळ पडटा. आनी हातूंतल्यान तिणें जे केल्लें कार्य, हें कार्य नवीन पिढी कडेन पावोवपाचें एक हो वेगळो दिसाक ह्या म्हत्व आसता. आनी त्या निमतान आयज बरें दिसलें. आयज खुबशे आमचे पक्षाचे वावुरपी, पक्षाचे लिडर्स आयज हांगा हजर आसात. आनी हेतूंतल्यान म्हाका दिसता आमी प्रेरणा घेता नेतृत्वाची. जे खंबीर नेतृत्व जे जालें त्या नेतृत्वा कडल्यान मुखारले जनरेशनाक, ती जावं पॉलिटिकल फिल्डांतली, ती जावं सोशल फिल्डांतली, जावं एडमिनिस्ट्रेटिव्ह, प्रत्येक जाणांनी एक लिडरशीप कशी हाडची, खंबीर हाडची, त्याची एक वेगळे गुण आयज आमकां इंदिरा गांधींतल्यान पळोवपाक मेळटा. हांव बाकीचे हेजे कडेन चड उलोवपाक वचना, कारण आयज सगळ्या वक्त्यांनी सविस्तर उलयल्ले आसात, प्रत्येक गजाल नोंद केल्ली आसा आनी तेजेर आयज वेगळो उजाळोय दिल्लो आसा. पूण आयज हांव फक्त 3 मुद्दे तुमचे मुखार मांडटा. आनी ज्या मुद्द्यांक इंदिरा गांधीचें नेतृत्व कितें करतालें आनी आयचें नेतृत्व देशाचें, भाजपाचें जें नेतृत्व जें आसा, जें स्वताकूच 56 इंचाची छाती आपल्या कडेन आसा, म्हणजे आपूण खंबीर नेतृत्व म्हणून प्रोजेक्ट करपाचे प्रयत्न केल्ले. हेजी पयलीं जी नेतृत्व जाली तांकां लोकांनी स्ट्रॉंग नेतृत्व म्हणलेलें. पूण आयज हें नरेंद्र मोदीचें वेगळें नेतृत्व ते स्वताकूच स्ट्रॉंग म्हणून सांगपाचो प्रयत्न करता. पूण लोकांक अजुनूय लोक कन्विन्स जायना देशाचे की हें आमचें स्ट्रॉंग नेतृत्व म्हणून. स्ट्रॉंग नेतृत्व हें एक्शनान जाता. तूं ज्यो एक्शन करता त्या एक्शनांतल्यान नेतृत्व दिश्टी पडटा आनी तितूंतल्यान लोक नांव दवरतात. ते जावं जवाहरलाल नेहरूचें नेतृत्व, ते जावं इंदिरा गांधीचें नेतृत्व, ते जावं महात्मा गांधीचें नेतृत्व. तेणी केन्नाच खंय पब्लिसिटी केली ना आनी एडवर्टायजूय केली ना. सो तो आयज एक म्हणजे फरक. आयचें जें नेतृत्व आसा तें फक्त मार्केटिंगाचें नेतृत्व, एक्शन कांयच ना.
आश्वासनाचे नेतृत्व आणि बरी स्लोगनां तयार करपाचे नेतृत्व हाजे पलीकडेन हो सरकार जो आसा नेतृत्व जे आसा तें खोकलें पूण कोणाक कांयच ना वयल्यान चकचकता स्लोगन्स दिसतात जशी इंडिया शायनिंग त्यांची आयडियोलॉजी आसा ती इंडिया शायनिंग नरेंद्र मोदी आयज मुखार व्हरता त्या इंडिया शायनिंगाच्या फाटल्यान कांयच ना जशें अमेरिकेचे पंतप्रधान येतकर गुजराताक सगळे लिपोवन दवरपा पडलें वण्टी बांदून बी सगळ्यो त्याच तरेचे त्याच आयडियोलॉजीचे हे नेतृत्व बाकी सगळ्यो वेगळी वेपार आणि तितूंतल्यान प्रमुख मुख्य उलोवपाचें म्हणल्यार जे M.K. शेकावान उल्लेख केलो एमर्जन्सी इंदिरा गांधीन त्या टायमार एमर्जन्सी लायली हे आमी म्हणनात हे न्यूट्रल लोकांतले खुबशे लोक उलयतात जेचेर वेगळे वेगळे आर्टिकल्स बरयल्ले आसात वेगळे वेगळे तेजे संशोधन जाल्लें आसा तितूंतल्यान म्हणटात की त्या टायमार एमर्जन्सीची गरज आशिल्ली आणि त्या एमर्जन्सींतल्यान थोडे नेगेटिव्ह जाला आसात तेजेर आमच्या काँग्रेस पक्षान तेजे नंतर तेजेर रिएक्शन दिल्लें आसा पूण तातूंतल्यान देश एकठांय दवरपाचो हो एक उद्देश आशिल्लो म्हणजे देश हो एक धरून मुखार व्हरपाचो त्या टायमार प्रॉब्लेम आशिल्ल्यान तातूंतल्यान ते एमर्जन्सी लागली आणि ती एमर्जन्सी जी लायली ती कॉन्स्टिट्युशनाच्या फ्रेमवर्कीन इल्लिगल कांयच नाशिल्लें म्हणजे इंदिरा गांधीन जी एमर्जन्सी हाडली त्या एमर्जन्सीन इल्लिगल म्हणजे कॉन्स्टिट्युशनाच्या फ्रेमवर्काच्या भायर खंयच नाशिल्लें जी कॉन्स्टिट्युशनान प्रोविजन आशिल्ली त्या कॉन्स्टिट्युशनाच्या प्रोविजनाचो वापर करून देशाचो उद्धार करपाक आणि देश अखंड दवरपाक त्या टायमार इंदिरा गांधीन एमर्जन्सी हाडली आयज कितें जाल्ला आयज अनडिक्लेअर्ड एमर्जन्सी आणि जी आमच्या कॉन्स्टिट्युशनाक खंयच ना कॉन्स्टिट्युशन तोडून कॉन्स्टिट्युशन सामके चिड्डून कॉन्स्टिट्युशनल इन्स्टिट्यूशन्स काबार करून हे आयज वेगळे तरेचे अनडिक्लेअर्ड एमर्जन्सी आयज देशांत लादली गेल्या हो तेजो फरक आणि एमर्जन्सी लादून कितें कोर्ट क्रॅश केल्यात इलेक्शन कमिशन सारकी स्टॅच्युरी ज्यो बॉडीज आसात ऑटोनॉमस बॉडी आसा त्यांची ऑटोनॉमी काबार केल्ली आसा दी CAG सारखे त्यांचे एक वेगळो काम जे आसा ते काम निस्ताबूत केल्ले आसा रिझर्व्ह बँकेचे जे काम आसा इकॉनॉमिक पॉलिसीज फायनान्स हे सगळं पळोवपाचे तेची ऑटोनॉमी काबार केल्ली आसा आणि ही वेगळी अनडिक्लेअर्ड एमर्जन्सी इल्लिगली अनडेमोक्रेटिकली ह्या देशात लादली गेल्या पूण तेही बीन कित्याक ते जर लोकांच्या फायद्या खातीर जाताले जाल्यार सुद्दां आमी एक्सेप्ट करपाक तयार जाताले हे सगळे कितें चल्लां त्या लोकांक चिड्डून उडोवपाक लोकांच्या विरोधान आणि देशाच्या विरोधान खरो तर हो देशद्रोही आयज जो केल्यार हे लोकांक देशद्रोह म्हणटात पूण सद्याक जर पळयलो नरेंद्र मोदीचो सरकार चल्ला तो हो देशद्रोहाचो सरकार तितूंतल्यान देशद्रोह दिश्टी पडटा देश कसो करून नश्ट जाता आमच्या दोळ्यां मुखार तो दिश्टी पडटा कॉन्स्टिट्युशनल इन्स्टिट्यूशन्स कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटीज स्टॅच्युरी बॉडीज कशी करून ह्या देशांत काबार केली वयतात हे आमकां दिश्टी पडटा आणि तो हो फरक म्हणजे त्या टायमाची एमर्जन्सी हो देशाक एक दवरपाक देशाच्या इंट्रस्टान आणि आयची ही अनडिक्लेअर्ड एमर्जन्सी ही देशाच्या लोकांच्या विरोधान देशाच्या विरोधान हो तो फरक ती आशिल्ली लिगली आणि ही आसा इल्लिगली आणि त्या खातीर ती अनडिक्लेअर्ड म्हणजे ताका डिक्लेअर करपाक मेळना कॉन्स्टिट्युशनाच्या प्रोविजना खातीर ती अनडिक्लेअर्ड एमर्जन्सी आयज आमच्या देशांत चलता दुसरो इंदिरा गांधीन नारो दिल्लो आमच्या दिगंबर बाब कामतीन तेजो उल्लेख केला कितें गरिबी हटाव आणि ती गरिबी हटाव करपाक ती गरिबी काडपा खातीर 20 पॉइंट्स सारखे प्रोग्राम आणि वेगवेगळे सोशल वेलफेअर प्रोग्राम हाडून गरिबां कडेन कशे पावप पयशे पावप गरिबांक कशे रोटी कपडा मकान ज्यो बेसिक गरजो आसा त्यो पावप आनी तितूंतल्यान गरिबी काबार करप हो उद्देश आशिल्लो आयचं सरकार कितें करता आयचं सरकाराचो नारो तसोच आसा पूण तितून भितर मातसो फरक आसा तो आशिल्लो गरिबी हटाव आणि ह्याचो आसा गरिबांको हटाव म्हणजे गरिबांक काबार करप आणि त्या खातीर हो देश जो चल्ला आयज तो सूडबुटाचो आयज गोंयांत पळयात अडानी खातीर आमचे एनवायरमेंट तुमी काबार करतात जिंदाला खातीर आयज तुमी देश काबार करता एअरपोर्ट तांकां दितात सगळे काबार करतात एक थोड्याच फॅमिली खातीर म्हणजे जे क्रॉनिक कॅपिटलिस्ट असतात त्यांचो उदो करपाक म्हणजे
तेतूंतल्यान गरिबांक काबार करप. सो गरीबोक हटाव आणि इंदिरा गांधीन हाडलेले गरिबी हटाव म्हणजे पॉवर्टी इलेवेशन. आणि हेणे हाडले ते इलेवेशन ऑफ पुअर्स. इंदिरा गांधीन हाडले इलेवेशन ऑफ पॉवर्टी आणि नरेंद्र मोदीन हाडले इलेवेशन ऑफ पुअर्स म्हणजे गरीब जनतेक ह्या देशांतल्यान. नाल्यार तुम्ही कोविड-19 खातीर सिच्युएशन कशें करून पळयल्लें पळय, कशें जे लेबर आसा हांकां दवरूंकच ना, कितले रस्त्यार मेले, कशें चलोन गेले, परवा ना कसलीच. म्हणजे गरिबांक आयज वॉल्सांक पयशे ना. डिमॉनिटायझेशन करून कितें केलें, गरीबोक हटाव. उद्देश हो, दोगांयचो फर्क म्हणटा तो हो. आनीक तिसरो जो मुद्दो जो हांव मुद्दम घालपाक सोदतां तो म्हणजे नॅशनलायझेशन. म्हाका दिसता शेख बाबांनी केला आणि दिगंबर बाबांनी त्याचा उल्लेख केला. इंदिरा गांधी नॅशनलायझेशन केले इन द इंटरेस्ट ऑफ द नेशन. कशी करून देशाची जी संपत्ती आसा ते जावं इन्शुरन्स कंपनीज प्रायव्हेट चलताल्यो, टाटा इन्शुरन्स कंपनीज एक्झाम्पल, एअरलायन्स टाटा एअरलायन्स, अशें करून वेगवेगळ्यो एअरलायन्स कंपनी चलताल्यो. आमी म्हणटा तेन्ना हितूंत ना. तेजे नंतर बँक्यो चलताल्यो प्रायव्हेट्स. इंदिरा गांधीन पळयलें की हे सगळे फंड रेजिंग म्हणजे लोकांचे असंख्य पैसे ह्या इन्स्टिट्यूशनांनी येता. ह्या इन्स्टिट्यूशन कॅपॅसिटी आसा. इन्शुरन्स कंपनीक करोडांचो फायदो जाता, बँकांक करोडांनी फायदो जाता, पूण हेंचो फायदो हो लोकांक पावना, विकासाक मेळना, गरिबांक पाडपाक मेळना. तेन्ना इंदिरा गांधीन नॅशनलायझेशन केलें आणि ज्यो संस्था जे पैसे प्रायव्हेट लोक जोडटाले आणि जे देशाच्या डेव्हलपमेंटाक मेळनाशिल्ले, देशाच्या गरीब लोकांक मेळनाशिल्ले आणि श्रीमंत आसले सामके श्रीमंत जाताले आणि गरीब आशिल्ले सामके गरीब जाताले, तेन्ना ह्यो इन्स्टिट्यूशन नॅशनलायज केल्यो लोकां खातीर आणि देशा खातीर. आज नरेंद्र मोदी कितें करता? आज नरेंद्र मोदी प्रायव्हेटायझेशन म्हणजे विचार करात तुम्ही, त्या टायमार प्रायव्हेटाचे इन्स्टिट्यूशन गरिबां खातीर देशा खातीर परवा केली ना. आपल्याला सैर्य आसता तितून, आपल्याला मित्र आसात त्यांची परवा केली ना. दुश्मनकेतले सगळे राजा महाराजा त्या टायमार इंदिरा गांधीचेर आमची काँग्रेसीचेर कोत्र झाले, परवा केली ना. वोटिंगाचें राजकारण पळयलें ना. मतां कितली पडटली आनी मतां कितली वयतली तें पळयलें ना. देशाक कितें इंट्रस्ट तें पळयलें. आज नरेंद्र मोदी कितें करता? नरेंद्र मोदी देशाच्यो संस्था ज्यो आसात, देशाच्यो बऱ्यो बऱ्यो एअरपोर्ट, रेल्वेज, येदी व्हडले इन्स्टिट्यूशन्स, बँक्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, पोर्ट्स. आता आमचो मार्मागांव पोर्ट दिगंबर बाब परत सांगता की तो प्रायव्हेटाक वचपा आसा. अडानी घेतलो, एअरपोर्ट तर थोडे कडेन घेतले, रेल्वेचे आतां ऑलरेडी स्टार्ट जाल्ले आसा. म्हणजे आमी कितें करता आतां, नरेंद्र मोदी कितें करता, प्रायव्हेट सगळे जितली जे आसात तेगे फ्रेंड्स, तुम्ही हे पळयात, राहुल गांधी राफालाचो परत इश्यू रेज केलो. राफालाचो इश्यू कित्याक रेज केलो? कारण राफाल हे डिफेन्स. आमचे कडेन ऑलरेडी गव्हर्नमेंटाच्यो कंपनी आसा जो राफाल कॉन्ट्रॅक्टार तांकां दिवपाक शकताले. पूण कोणाक दिले? आपले मित्र अंबानीक मदत करपा खातीर देशाची सुरक्षण यंत्रणा करोडांनी रुपया तांकां फायदो करपाक बोल्सां उडोवपाक दिले. तितून भितर कांयच पेपर ना. म्हणजे प्रायव्हेट प्लेयरांक हेल्प करपा खातीर देशाची संपत्ती तांकां दिवप. इंदिरा गांधीन कितें केलें? जी देशा खातीर आपले मित्र जावं सैर्य कोण आसली परवा करनाशिल्ली त्यांची संपत्ती आणि त्यांची जी ऑर्गनायझेशन आशिल्ली, कंपनीज आशिल्ल्यो तांकां नॅशनलायज केल्यो देशा खातीर. आणि आयज नरेंद्र मोदी 5-6 मित्रां खातीर देशाची संपत्ती तेंचे कडेन सोडीत आसा. आणि तरी म्हणटा तो आपूण नॅशनलिस्ट, देशभक्त. आतां ही देशभक्ती कसली? ह्या देशभक्तीक देशद्रोह दिश्टी पडटा आणि लोकांचे तुम्ही देशद्रोहाचे कलम लायता. खरं तर ह्या सरकाराचे देशद्रोहाचे कलम लावपाक जाय आशिल्ले, कारण तुम्ही देशाची संपत्ती डिस्ट्रॉय करता. आणि हे 3 जे मुद्दे आसात, म्हाका दिसता त्या मुद्द्यांतल्यान इंदिरा गांधी ही कितली महान, इंदिरा गांधीचे नॅशनलिझम कितली स्ट्रॉंग आसा नरेंद्र मोदीच्याहून हे कंपॅरिजनांतल्यान कळटा. सो त्या खातीर म्हाका दिसता हो विचार आमी लोकां भितर स्प्रेड करपाक जाय. आमच्या ब्लॉकां भितर जावं बाकीच्या भितर आमकां ते उलोवपाक जाय आणि तितूंतल्यानूच म्हाका दिसता आमी हे विचार लोकां कडेन पावपाक शकतात. सगळे आयज आयले म्हणून सगळ्यांक पयलीं देव बरें करूं म्हणटा. आनीक हे जे विचार आसा म्हाका दिसता विचारांचो आमी लोकां भितर सद्या
कंपेअर करता आसतना दोनाकडे आमी बरें करून दाखोवपाक शकतात कशें आशिल्लें काँग्रेसचें जें नेतृत्व खंबीर आनी कशें आशिल्लें हें क्रोनी कॅपिटलिस्टांक आपले मित्रांक प्रमोट करपाचें नरेंद्र मोदीचें सरकार. तो सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. आमचे एक्सिलेंट पावप जाल्ले आसा आनी आमी out of 10 spell दिवपाक out of 10 stars आणि out of 10 top 10 for so spokesperson of to your decision. आमचे प्रदेश पक्षाचे अध्यक्ष बाप गिरीश चोडणकर, तसेच आमचे विरोधी पक्षाचे नेते बाप दिगंबर कामत, आमचे दुसरे हांगासर पक्षाचे फुडारी आणि हांगा जमिल्ले दुसरे म्हज्या भाव आनी भयणीनो आनी प्रेस भावांनो, आज सांगला ते प्रमाणे आज इंदिरा गांधीचो 103वो बर्थ एनिवर्सरी मनोवपाक आमी हांगा एकठांय जाल्ले. तिका मान दिवपाक आनी तिका आर्गां ओंपपाक, कित्याक तिणें जी कामां आमच्या देशा खातीर केली ती परत तुमकां सांगना. आमच्या फुडाऱ्यांनी ताचो खूब उल्लेख करून तुमच्या मुखार तुमच्या नजरेक हाडलेलो आसा. पण आमी गोंयकारांनी इन अ स्पेशल वे तिका आयज याद करतात, कित्याक जेन्ना पंडित जवाहरलाल नेहरू ताणें आमकां सुटका दिली 19 डिसेंबर 1961, तिणें एक प्रॉमिस काँग्रेस पक्षान जी दिल्ली गोंयकारांक, ओपिनियन पोल एक सेपरेट एक्ट पार्लमेंटान पास करून आमकां संदी दिली आमचे गोंयचे फुडार कसो फुडें व्हरपाक ताचे डिसिजन आमकां दिली. आनी आमी गोंयकारांक आमकां आमचे गोंय सेपरेट दवरूंक आमकां एक व्हडल्यांतली व्हडली संदी आनी हें डिसिजन आमकां सगळ्यांक फायद्याक जावन फुडेल्ल्या पिळगेक एक गोंयकार कितें तें आमकां राखून दवरपाक एक संदी. दुसरें, तिचे सगळे कार्य पळोवन भारत सरकारान तिका भारत रत्न हो सर्वश्रेष्ठ अवॉर्ड फावलो. फुडलें आनी कांयच तुमकां परत रिपीट करिना, पण ह्या दिसा तुमी सगळे हांगासर येयली आमच्या प्रदेश अध्यक्षाच्या नांवान तुमचे देव बरें करूं म्हणटा, तुमचे आभार मानता. आनी ही जी प्रेरणा, हें जें धोरण आमच्या मुखार आमच्या पक्षाच्या मुखार आसा तें फुडें व्हरपाक जें आव्हान आमच्या पक्षाच्या फुडाऱ्यांनी केलां तें सांबाळून आमी फुडें सरचें म्हणून आज आमी एक प्लेज घेवया. देव बरें. मातशें ऑर्गनायज करूया.